ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीमची एक्सरसाइज आपण पाहतोय. फाइंड आउट माय पार्टनर. पार्टनर म्हणजे वेगळा पार्टनर नाही तर ठीक आहे. दॅट इज अ फाइंड आउट माय पार्टनर. हार्टबीट किती असतात रे बेटा? 72. आरबीसी ला काय म्हणतात? रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा सेल्स. 50 ते 60 लॅक पर मिलीमीटर क्यूब. डब्ल्यूबीसी म्हणजे काय? व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स. किती असतात बेटा? पर एमएम क्यूब मध्ये किती असतात? 5000 ते 6000. ब्लड डोनेशन एका टायमाला किती केला जातो? 350 ml. किती केला जातो? यस. नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतो आपला? 37 डिग्री सेल्सिअस. पीएच जे काही पॉवर ऑफ हायड्रोजन असतं त्याचं प्रोटीन्स ऑफ हायड्रोजन ऑक्सिजनेटेड ब्लड किती आहे? 74 असतो. किती असतो? व्हॅल्यू किती असते? 74 असते. 7.4 आहे का 74 आहे? हा 7.4 आहे ना. कारण पीएच ची व्हॅल्यू हे किती असते? 0 ते 14 च्या आत राहते. 0 ते 7 हे काय असतात? ऍसिडिक. 7 ला काय असतो? न्यूट्रल. आणि 7 ते 14 मध्ये काय असतात? सृष्टी बेसिक असतात. 0 ते 7, 7 ला न्यूट्रल, 7 च्या वरी काय असतं बेटा? बेसिक असतं. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता काय बेटा इथं ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन्स आणि फंक्शन्स. ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन आणि काय बेटा? फंक्शन्स. आता पहा बेटा रेस्पिरेटरी सिस्टीम. हे श्वास नलिकेमध्ये काय येतो? नाक येतो, फॅरिंक्स येतो, व्हाईट पाईप येतो, लंग्स येतात, अल्व्होली येतात जे काही मध्ये असतात दॅट इज अल्व्होलीज येतात. डायफ्रॅगम येतो इथल्या साईडला. असा एक्सेल करताना प्रेशर पडतो ना, आपण शिकलो ना, डायफ्रॅगम येतो. त्याचं काम काय आहे बेटा? कोणाचा? रेस्पिरेटरी सिस्टीमचा. एनर्जी प्रोडक्शन करणे. सेल नीड्स द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. आणि सेल्सला काय लागतं बेटा? सप्लाय लागतो, पुरवठा लागतो. कशाचा? विरघळणाऱ्या न्यूट्रिएंट्सचा आणि ऑक्सिजनचा. म्हणजे कार्य घडून आणण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते आणि ते सेल्स असतात त्याला सप्लाय लागतो. कशाचा सप्लाय लागतो? सोल्युबल न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजनचा सप्लाय लागतो. सर्क्युलेटरी सिस्टीम बघा. हार्ट 4 चेंबर. हार्टचे किती चेंबर असतात? 4. वरचे 2, खालचे 2 आणि मधल्या साईडला काढावा असतो ना. म्हणजे इकडे खाली 2, वरचे 2 मोठे असतात, खालचे कसे असतात? छोटे असतात. हार्ट 4 चेंबर आहे. ऍट्रिया अँड वेंट्रिकल्स. काय बेटा? बोला सर. ऍट्रिया अँड वेंट्रिकल्स. ब्लड वेसल्स, आर्टरीज, वेन्स, कॅपिलरीज. ब्लड वेसल्स काय असतात बेटा? कॅपिलरीज आणि वेन्स. हे काय करतात? सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते? फंक्शन परफॉर्म करते. कशाचा बेटा? ट्रान्सपोर्ट करतात. कशाचा? वेरियस सबस्टन्सला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. काय करतात? वेरियस सबस्टन्सला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. जसं की H2O असेल, पाणी असेल, हार्मोन्स असेल, ऑक्सिजन असेल. इंडिपेंडेंट दॅट इज हिस्ट्रोजिन्स वगैरे असेल ब्लड सर्क्युलेशन साठी जे काही महत्वाचे असतात ते त्याच्यामध्ये काय करतात? डिझॉल्व्ह करण्यास. इंडिपेंडेंट इंटू ऑर्गन जे काही इंडिपेंडेंट हार्मोन्स जे रिलीज होतात. हार्मोन आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करण्यासाठी काही नसतं, डक्ट वगैरे नसतात. तर हे हार्मोन काय होतात बेटा? डिरेक्टली कुठे डिझॉल्व्ह होतात? ब्लड मध्ये. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये हार्मोन आपल्या बॉडीमध्ये डिझॉल्व्ह होतात ब्लड मध्ये त्याच्यानुसार आपली बॉडी काय करत असते? रिॲक्ट करत असते. काय करत असते? रिॲक्ट. आता नववीला तुम्हाला शिकायचे वेगवेगळे टाइप्स ऑफ हार्मोन्स प्रेझेंट असतात. जसं पिट्युटरी ग्लँड मधून वेगळा असतो, थायरॉइड मधून वेगळा असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात आणि याचे फंक्शन सुद्धा वेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. आता हे रेस्पिरेटरीचे हे काय असते? इथं नॅसल कॅव्हिटी आहे, हा फॅरिंग्स आहे, खालच्या साईडला लॅरिंग्स आहे. हे जे आहे दॅट इज अ ब्रॉन्च्युल्स आहे. नंतर हे अल्व्हेली आपल्याला पाहायला मिळत असतं. स्ट्रक्चर ऑफ हार्ट. वरच्या साईडला काय? राईट पुल्मोनरी आर्टरी. त्याच्यानंतर इथल्या साईडला सुपेरियर वेना कॅवा, राईट पुल्मोनरी व्हेन्स. इकडल्या साईडला राईट ऍट्रियम, इन्फेरियर वेना कॅवा मधल्या साईडला जायला. सिस्टमॅटिक ऑर्बिटा लेफ्ट, पुल्मोनरी आर्टरी, लेफ्ट ऍट्रियम इकडे राईट होता, इकडे लेफ्ट आहे. बायक्युस्पिड
बायकॅस्पिड वॉल, लेफ्ट वेंट्रिकल्स. हे डायग्राम तर काही काढायचे काय सांगायची गरज नाही, काही नाही. नाव आहे सेम्युलर वॉल ऑफ सिस्टमॅटिक आयोटा, ट्रायकुस्पिड वॉल, राइट वेंट्रिकल. हे काही डायग्राम काही सांगत नसू का. एक्सप्लेन विथ रिझन ह्युमन ब्लड इज अ रेड कलर. हा प्रश्न महत्वाचा आहे की माणसाचा रक्त जो आहे तो लाल रंगाचा का असतो, सांगा प्रकार. तुम्ही सांगता आलं पाहिजे, कारण मानवाच्या रक्तामध्ये काय असतं बेटामध्ये, आयर्न. काय असतो, काय असतो सांगा. काय असतो रे बेटा, लवकर बोला. आयर्न. काय असतो रे, आयर्न. ह्युमन ब्लड इज रेड कलर. माणसाचा रक्त हा लाल रंगाचा का असतो. ह्युमन ब्लड हॅव आयर्न. काय असतो बेटा, आयर्न कंटेनिंग रेड कलर्ड सेल्स. रेड कलर्ड सेल्स त्याच्यामध्ये असतात. द सेल्स अपियर रेड. सेल लाल दिसतात कशामुळे, रेड कलर पिगमेंट. त्याच्यामध्ये काय असतो, लाल रंगाचा पिगमेंट असतो. त्या पिगमेंटचं नाव काय आहे, हिमोग्लोबिन. काय नाव आहे, हिमोग्लोबिन आहे. ऑक्सिजन बाइंड्स टू द आयर्न मॉलिक्युल्स गिव्हिंग इट अ ब्राईट रेड कलर. ऑक्सिजन काय करतात, बाइंड्स करतात कुणाला, लोखंडाच्या मॉलिक्युल्सला, आयर्न मॉलिक्युल्सला. आणि काय देतात, गिव्हिंग इट अ ब्राईट रेड कलर. त्याला एक लाल रंग त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. हेच ह्युमन ब्लड इज अ रेड कलर. म्हणून माणसाचा रक्त हा कुण्या रंगाचा असतो बेटा, लाल. नंबर 1 आयर्न आहे. अजून काय आहे, पिगमेंट आहे. कोणता पिगमेंट आहे, हिमोग्लोबिन आहे. त्याच्यामुळे कोणता आहे, बोला चला, कोणता रंग आहे, लाल. कोणता रंग आहे, पाठ केलात नाही रे तुम्ही पण, थोडं काय टेन्शन घ्यायचं. अपवर्ड अँड डाउनवर्ड मूवमेंट ऑफ डायफ्रॅगम ऑकर्स कॉन्सिक्वेंटली. अपवर्ड आणि डाउन, त्याचं डाउनवर्ड जे काही मूवमेंट आहे कॉन्सिक्वेंटली म्हणजे सातत्याने कंटिन्युअसली घडत असते. श्वास हात घेतला डायफ्रॅगम पोझिशन चेंज करतो. श्वास सोडल्यानंतर डायफ्रॅगम पोझिशन चेंज करतो. जर डायफ्रॅगम जर पोझिशन चेंज करत नसेल तर त्या ठिकाणी काय होतं, माणसाला श्वास घेता येईल का नाही, तर तो हार्टवर प्रेशर पडेल आणि माणसाला अटॅक होऊ शकतो. जर डायफ्रॅगम हा काय आहे, मस्क्युलर पार्टिशन प्रेझेंट ऍट द बेस ऑफ द थॉरॅसिक केज. आता पहा, ते कुठे असते, भकाळ्याचे असतात. भकाळ्याच्या खालच्या साईडला इथं काय असतं बेटा, डायफ्रॅगम. ठीक आहे. डायफ्रॅगम हा मस्क्युलर म्हणजे मांसल भाग आहे जो की प्रेझेंट आहे थोरॅसिक केजच्या बेसला. इट इज प्रेझेंट बिटवीन थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ते कुठे प्रेझेंट आहे, थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी आणि काय बेटा, हे जे काही हा सापळा आहे आणि काही पोटाची जे काही कॅव्हिटी आहे काहीतरी खालची आणि हे त्याच्या मधल्या साईडला हे प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे एअर मूव्स आउट फ्रॉम इट थ्रू नोज. म्हणून हवा काय होते, नाकाच्या माध्यमाने बाहेर जाते. Thus, upward and downward movement of diaphragm is necessary to bring about the breathing. म्हणून या ठिकाणी अपवर्ड आणि डाउनवर्ड मूवमेंट डायफ्रॅगमची एसेन्शियल आहे, महत्वाची आहे. कशासाठी बेटा, रेस्पिरेशन. कशासाठी, बोला चला, कशासाठी, रेस्पिरेशन. ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड टू बी सुपिरियर ऑफ ऑल डोनेशन्स. काय म्हणलंय की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं का म्हटलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं का म्हटलेलं आहे, सांगा बरं. परत विचारतोय, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे का म्हणले. कारण जर समजा एखाद्याच्या शरीरामध्ये रक्त नसेल तर, ऑपरेशन होत असेल तर, समज तुझ्या बायकोचं सीझर होत असेल भविष्यात तर, अशा कंडिशन मध्ये बॉडीतून जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग जर झाली तर तुझी बायको वैकुंठाला जाऊ शकते, कैलाशाला जाऊ शकते. मग काय करा, डॉक्टरचं देते इंजेक्शन, हे सॉरी ब्लड. कोणत्या कोणाला ब्लड चढवायला ते बी शिकलो आपण. त्या ब्लड ग्रुप जे असतात त्याच्या पद्धतीने आपल्याला चढवावं लागतं. नाहीतर युनिव्हर्सल डोनर द्यावं लागतं. कुणासाठी कुणाला चालत नाही. नाहीतर काय होतात, रक्ताचे क्लम्स तयार होतात, गाठी तयार होतात. म्हणजे बायको 4 दिवस जगायची घंट्यातच कार्यक्रम होते बेटा. तिला टेन्शन घेऊ नको तू त्या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी काय माहितीये का की ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्ह. फक्त एकच म्हणायचं, ब्लड डोनेशन सेव्ह लाईफ ऑफ अदर पर्सन. एवढं फेकाफेकी करायचं नाही, थोडं मनानं लिहायचं, विवेक बुद्धीचा वापर करायचा. जर असेल तर, नसेल तर डिपॉझिट
पर्सन हु डोनेट्स द ब्लड मे बी रेसिपिएंट इन द फ्युचर. जो व्यक्ती दान करतो कदाचित त्याच्यावरच जर तशी परिस्थिती झाली, समज तू तस दान केल्यास तुझ्या बायकोवर परिस्थिती आली तर लोकांनी दान केलेलं आहे ना. असं पर्सन हु डोनेट्स द ब्लड मे बी रेसिपिएंट इन द फ्युचर. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. म्हणून ब्लड डोनेशनला काय म्हटलं जातं? बेस्ट डोनेशन. काय म्हणतात बेटा? बेस्ट डोनेशन असं म्हटलं जातं. पर्सन विथ O blood group is considered as universal donor. Person who donates blood is a blood donor. हे तर आपल्याला माहित आहे. And the person who receives the blood is called as a recipient. काय म्हणतात त्याला? Recipient म्हणतात. पण ह्या ठिकाणी the person who has a blood group O can donate blood to any person having any other blood group. कोणताही जर ब्लड ग्रुप असेल तर त्याला ओ काय करतो? मॅच करत असतो. म्हणून पर्सन ऑफ ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड एज युनिव्हर्सल डोनर. म्हणून हे जे काही पर्सन असतात ब्लड ग्रुपचे ओ चे, त्याला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल डोनर. काय म्हणतात त्याला बेटा? काय म्हणतात सांगा? काय म्हणतात रे? बोलत चला. युनिव्हर्सल म्हणजे कुणाला ते सूट होतं. सुटेबल टू एनी पर्सन हॅव्हिंग एनी डिफरंट ब्लड ग्रुप. सो ओ इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल डोनर. फूड मस्ट हॅव लिमिटेड अमाऊंट ऑफ सॉल्ट. मिठामध्ये मिठात कसं रे? अन्नामध्ये मिठाचं प्रमाण लिमिटेड असायला पाहिजे. अन्नामध्ये मिठाचं प्रमाण जास्त राहिलं तर सर नंबर 1 चेंजेस टेस्ट, इट बिकम्स अ सॉल्ट. आपण एक डायलॉग मारतो बघा शिकवता. कोणतं सांग बरं का? आठवलं का? नाही आठवलं? ठीक आहे, मलाच आठवण गेले. मी म्हणजे शिकवताना सांगतो. हा आठवलं. येणं उठलं भज्यात मुतलं. भजे झाले खरं. लाईक दिस वे. ओके. आता पहा बेटा, साल्ट्स लाईक सोडियम क्लोराइड कंट्रोल्स द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. साल्ट काय करतो? जसे की मीठ आहे कंट्रोल करतो. कुणाला? फंक्शन्सला, कार्याला. कुणाच्या? मसल्सच्या आणि नर्व्सच्या. इफ द बॅलन्स ऑफ मिनरल, जर समजा जे काही संतुलन आहे मिनरल्सचा, जसे की सोडियम सारखा मिनरल असेल या पोटॅशियम सारखा मिनरल असेल, आर नॉट मेंटेन, जर त्याला मेंटेन करण्यात गेलो, इट गिव्स राईज टू हायपरटेन्शन. काय होतं सांगा बरं का बेटा? हायपरटेन्शन. काय होतं सांगा बरं का? हायपरटेन्शन होतं दॅन द नॉर्मल कंडिशन. दॅन द कमॉन दॅन द म्हणजे बीपी वाढते. म्हणून नमक थोडा कम खावं. शाळेमध्ये बघा खिचडी वगैरे जे करतात मीठ कमी असतं. आपण त्याला लग्नामध्ये वगैरे गेलात का बेटा? लग्नामध्ये गेल्यानंतर भातामध्ये मीठच टाकत नाहीत. किती गेला? आता टाकलेलं आहे. तर गावात जी लग्न राहतात मोठे मोठे लग्न मीठ टाकत नाहीत. ताटामध्ये मीठ देतात बघा बाजूला. का? जसं लागलं तसं घालून खा. हा नाहीतर तू का पूर्ण घालून खातस मीठ? नाही घालू बरं का. Thus, therefore, it is advised to have limited salt in the diet. Answer the following question in your own words. तुमच्या शब्दामध्ये सांगा. Explain the functional correlation of circulatory system with respiratory, digestive and excretory system. आता काय म्हणजे फंक्शनल कोरिलेशन? फंक्शनल म्हणजे कार्यात्मक संबंध सांगा सर्क्युलेटरी सिस्टीमचं. कुणासोबत? रेस्पिरेटरी सिस्टीम सोबत. कुणासोबत? एक्सक्रीटरी सिस्टीम सोबत. कुणासोबत? डायजेस्टिव्ह सिस्टीम सोबत त्यांचा संबंध सांगा. सर्क्युलेटरी सिस्टीमचा पचन क्रिया असेल, त्याच्यानंतर श्वासाची क्रिया असेल या एक्सक्रीटरी असेल त्याच्याबद्दल सांगा. 2 मिनिट बघलं. Various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients, and the waste material from the different organs are transported by the circulatory system. आणि circulatory system कोण करतं? ब्लड. कोण करतं? काय ट्रान्सपोर्ट करायला लागले? soluble nutrients, oxygen, essential nutrients. त्याच्यानंतर काय बेटा? soluble nutrients म्हणा. वेस्ट मटेरियल्स त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतात सर्क्युलेटरी सिस्टीमच्या माध्यमाने. वॉटर आला, हार्मोन आला, ऑक्सिजन आला. आता पुढे काय होतं? ट्रान्सपोर्ट केल्यानंतरचे वेस्ट मटेरियल आहे, हे वेस्ट मटेरियल कुठे एंटर करतात? किडनीमध्ये. किडनीमध्ये त्याचं फिल्ट्रेशन होतं
आणि फिल्ट्रेशन झाल्यानंतर युरिया अमोनिया त्याच्यातून बाहेर निघतो. सुसू केल्यानंतर जे वास येते पेक्षा मध्ये जातो प्रत्येक इंटरव्हलला, प्रत्येक पिरियडला जातो बघा. तिथे ते काय त्या इंटरव्हलच्या त्या बाथरूम मध्येच तुमचं खरं तर त्या ठिकाणी रूम राहिला पाहिजे. काही काही पोराला पिरियड झाला का तिकडच, काही पोरी राहतात 2-3 पोरी, पिरियड झाला का उठणार म्हणजे उठणार, जाणार म्हणजे जाणार, चक्कर अशी राहील. समजा इथून बाथरूम तिथं तिथून जाणार त्याला बाथरूम मध्ये असं गोल जातात. म्हणून त्या मास्तराला कटाळून काय करावं लागलं माहितीये का, मुलींनी इकडून जायचं मुलांना तिकडून जायचं करावं लागलं. तरी सुद्धा ऐकण्यात करून वरच्या बाथरूम मध्ये जायचं का वरील जाणार खाली जातात, एवढे डेंजर आहे. काय होत नाही, बाथरूम एकच आहे वाटतं सर, वरी बाथरूम मुलींचं आहे वाटतं आणि खाली मुलांचं. कसं रे, कसं होईल असं? पोरं तर लय कलाकार, प्रत्येक पिरियडला जाणार म्हणजे सांगणार. 8 पिरियड असतील, पहिला जर पिरियड सोडला आणि लास्ट जर सोडला तर 6 वेळा जातात. वास छान येतो का? एक्सप्लेन द फंक्शनल कोरिलेशनचं आपलं पहिलं टॉपिक पडलं. अनेक सबस्टन्स जसे की वॉटर आहे, हार्मोन्स आहे, ऑक्सिजन आहे, सोल्युबल न्यूट्रिएंट्स आहेत, वेस्ट मटेरियल आहे जे डिफरंट ऑर्गन पासून आहेत, त्याला ट्रान्सपोर्ट केलं जातं. कोणत्या माध्यमाने? सर्क्युलेटरी सिस्टीमच्या माध्यमाने. अमोनिया असेल, युरिया असेल, त्याच्यात क्रिएटिनाइन असेल, और नायट्रोजनस वेस्ट. हे काय असतात बेटा? नायट्रोजनस वेस्ट असतात, जे की आपल्या शरीरामध्ये जास्ती काळ जर राहिले तर आपल्या शरीराला धोका होऊ शकतो. which are released by the tissue, जे की टिश्यूच्या माध्यमाने रिलीज केले जातं. कशासाठी? एक्सप्रेशन साठी. आणि त्याला कोण कॅरी आउट करतं? ब्लड. कोण कॅरी आउट करतं बेटा? ब्लड करतं. इन दिस वे डिफरंट बॉडी सिस्टीम लाईक सर्क्युलेटरी, ह्याच्यामध्ये डिफरंट बॉडी सिस्टीम्स जसे की सर्क्युलेटरी असेल, रेस्पिरेटरी असेल, डायजेस्टिव्ह असेल, एक्सक्रिटरी असेल, हे काय करतात? फंक्शनली कोरिलेटेड असतात. काय असतात बेटा? हे कार्यात्मक एकमेकाच्या संबंधातले त्या ठिकाणी असतात. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन ब्लड. आता ब्लडचं जे काही आहे त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सांगा म्हणले. ब्लड हे कुण्या रंगाची? कुण्या रंगाची? रेड कलर. कशामुळे? आयर्नमुळे. आणि त्याच्यामध्ये पिगमेंट असतो, त्याचं नाव सांगा. हिमोग्लोबिन. काय बेटा? हिमोग्लोबिन. ब्लड इज अ रेड कलर फ्लुइड मटेरियल. इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. हे काय आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज अ टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कालच मी बोलायला शिकलो तुम्ही. Blood is a type of connective tissue. Oxygenated blood is a red color. So oxygenated blood आहे तो कोणत्या कलरचा आहे? लाल रंगाचा आहे. साल्टी टेस्ट. रक्त हा कुठल्या टेस्टला असतो? साल्टी असतो. पीएच व्हॅल्यू किती आहे बेटा? 7.4. ऍसिडिक आहे का बेसिक आहे? बेसिक. कितीच्या वरी? 7च्या वरी. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ 2 कंपोनेंट. एक आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल. याच्यामध्ये काय असतात? प्लाझ्मा आणि ब्लड सेल. ब्लड सेलचे 2 टाइप, आरबीसीस आणि डब्ल्यूबीसीस. आणि दुसरा काय बेटा? प्लाझ्मा. काय? का प्लेटलेट्स म्हणतो बघा आपण. तुम्ही बघा जर तुमचं ब्लड चेक केलं तर डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि दुसरा काय असतो? प्लेटलेट्स असतात त्याच्यात. प्लाझ्मा कसा असतो बेटा? प्लाझ्मा हा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. पेल येलो अल्कलाइन फ्लुइड. अल्कलाइन म्हणजे काय? 7 पेक्षा जास्त जर पीएच व्हॅल्यू असेल तर त्याला काय म्हणायचं? अल्कलाइन असं म्हणतात. हिची व्हॅल्यू किती होती? 7.4. किती होती? म्हणा, सॉरी म्हणू नका. इट इज अ पेल येलो अल्कलाइन. कोणता बेटा सांगा? इट इज अ फिकट. पेल म्हणजे फिकट पिवळ्या रंगाचा अल्कलाइन सबस्टन्स आहे. खरचटल्यानंतर पहिला जो स्किनचा भाग येतो काय येतो बघा? पांढरा येतो. पांढरं पाणी निघतं पहिल्यांदा त्या ठिकाणी. फ्लुइड दॅट कंटेन्स, ह्याच्यामध्ये 90 ते 92% वॉटर आहे. किती टक्के वॉटर आहे? बोलत चला, किती टक्के वॉटर आहे? 90 ते 92% वॉटर आहे. 6 ते 8% प्रोटीन आहे. 6 ते 8% प्रोटीन आहे. आणि 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट आहे. आणि 1 ते 2% काय आहे बेटा सांगा? म्हणा आता माझ्या मागे म्हणा. इट इज पेल येलो अल्कलाइन फ्लुइड दॅट कंटेन्स 90 to 92% water, 6 to 8% protein and 1 to 2% or inorganic salt. Inorganic salt. आता पुढे पहा बेटा. अल्ब्युमिन डिस्ट्रीब्युट्स वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. जे आपल्या बॉडीमध्ये अल्ब्युमिन्स प्रेझेंट असतात, हे अल्ब्युमिन्स काय करतात बेटा? पाण्याला शरीरामध्ये सर्व ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतात. त्याला काय म्हणून आपण? वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन काय केले? पाण्याला डिस्ट्रीब्यूट केले ऑल ओव्हर द बॉडीमध्ये. तर ग्लोब्युलिन्स काय? हे कशाच्या रिलेटेड आहेत?
तर प्रोटेक्शन करतात. कशाचं प्रोटेक्शन करतात? त्या ठिकाणी प्रोटेक्शन करतात. ग्लोब्युलिन्स आर कन्सर्न्ड विथ प्रोटेक्शन, म्हणजे त्या प्लाझ्माचं प्रोटेक्शन करण्याचे काम कोण करत असतं? ग्लोब्युलिन्स करत असतात. ग्लोब्युलिन्स. आता ब्लड सेल मध्ये दोन सांगितलं होतं तुम्हाला. पहिला कोणता आहे बेटा? आरबीसी. आरबीसी कुण्या रंगाची? सर्क्युलर, इन्युक्लिएटेड आणि बाय कॉन्केव्ह. शब्द आहे काय पुस्तकात काढून बघा. सर्क्युलर, इन्युक्लिएटेड आणि काय बेटा? बाय कॉन्केव्ह असतात, म्हणजे गोल आकाराचे असतात, कॉन्केव्ह आकाराचे असतात. रेड कुणामुळे असतात? हिमोग्लोबिन मुळे असतात. कुठे प्रोड्यूस होतात? रेड बोन मॅरो मध्ये. ब्लड कुठे प्रोड्यूस होतो रे? नीट बसते. कुठे प्रोड्यूस होतो बेटा? रेड बोन मॅरो. कुठे प्रोड्यूस होतो? काय प्रोड्यूस होतो? काय प्रोड्यूस होतो? ब्लड. कुठे? रेड बोन मॅरो. अँड देअर लाईफ इज फॉर 100 ते 127 दिवस. आणि त्यांची लाईफ किती दिवस असते बेटा? 100 ते 127 दिवस असते. कोणाला? डब्ल्यूबीसीज. तर प्लेटलेट्स आहेत, इथं चुकले थोडं. लार्ज आहेत, न्यूक्लिएटेड आहेत, कलरलेस आहेत. कुठे प्रोड्यूस होतात? रेड बोन मॅरो मध्ये होतात. काय म्हणून काम करतात? सोल्जर ऑफ आवर बॉडी. डब्ल्यूबीसी ऍक्ट ऍज अ सोल्जर ऑफ आवर बॉडी म्हणून काम करतात. देर आर 5 टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसीज. किती टाइप आहेत? 5 टाइप आहेत. त्याच्यामध्ये बॅसफिल्स आहे, युसिनोफिल्स आहे, न्यूट्रोफिल्स आहे, मोनिओसाइट्स आहेत आणि लिम्फोसाइट्स आहेत. मोनिओसाइट्स आहेत आणि लिम्फोसाइट्स. बघा 5 टाइप आहेत. बॅसफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनिओसाइट्स and lymphocytes. They protect us from काय लिहिलं? बघ रे चेक. शब्द चुकीचा आहे. मायक्रोबियल परीक्षा झालं. असले शब्द माझ्या जिंदगीला बघायला नाही मी आजपर्यंत. कारण पुस्तकच पाठ झाले मला. जे मायक्रोबियल डिसीज असतात त्याच्यापासून ते प्रोटेक्ट करतात. पुढे आहे प्लेटलेट्स. काय बेटा? प्लेटलेट्स. पुढे पहा. काय बेटा? प्लेटलेट्स. प्लेटलेट्स काय बेटा? प्लेटलेट्स. दे आर एक्स्ट्रीमली स्मॉल. लहान असतात, अतिशय सूक्ष्म असतात. डिस्क म्हणजे गोल आकाराचे असतात. दे पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग. रक्त घट्ट करण्याच्या प्रोसेस मध्ये भाग घेतात. मार लागल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ब्लड निघतो, काही काळानंतर तिथं रक्त काय व्हायला लागतो? गोठायला लागतो, म्हणजे स्टॉप होतो. ह्याच्यामध्ये काम करण्याचं काम कोण करतात? प्लेटलेट्स करतात. फंक्शन ऑफ ब्लड आर क्लॉटिंग प्रोसेस आणि फंक्शन्स ऑफ ब्लड आर. असं करू नको बाहेर. आता बघा बेटा, दे आर एक्स्ट्रीमली स्मॉल आहेत, डिस्क शेप्ड आहेत. ब्लड क्लॉटिंग मध्ये प्रोसेस मध्ये भाग घेतात. फंक्शन ऑफ ब्लड काय आहे आता आपल्याला ते पाहायचं. आपल्याला खालच्या वेळेत लिहायचं, असं नाही लिहायचं. आता पहा बेटा, फंक्शन ऑफ ब्लड कोणते कोणते असं ज्या वेळेस राहते ना, इथून सोडायचं, एक वळ सोडायचं, मग पुन्हा लिहायचं फंक्शन ऑफ ब्लड. ब्लड काय काम करतो सांगा बरं का बेटा? ब्लड काय काम करतो सांगा? ब्लड काम करतो गॅसेसला ट्रान्सपोर्ट करणे. ऑक्सिजन इज सप्लाय टू द टिश्यूज. ऑक्सिजन कशाला सप्लाय केला जातो रे? टिश्यूजला. अँड CO2 फ्रॉम टिश्यू टू द लंग्स. म्हणजे बॉडीमध्ये काय ऑक्सिजन काय केला जातो? बॉडीमध्ये टिश्यूजला सप्लाय केला जातो. आणि बाहेर येताना कुणाला घेऊन येतो? CO2 ला. कुणापासून? टिश्यू पासून. कुठे घेऊन येतो? लंग्स कडे. पुन्हा हे न्यूट्रिएंट्सला ट्रान्सपोर्ट करतात, जसे की ग्लुकोज आहे, अमिनो ऍसिड आहे, फॅटी ऍसिड्स आहे. हे प्रत्येक सेलकडे त्या ठिकाणी पाठवले जातात. त्या सप्लाय टू ईच अँड एव्हरी सेल्स ऑफ आवर बॉडी.
एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशन करण्याची का गरज आहे आपल्याला? पहा बेटा, ब्लड डोनेशन करण्याची का गरज आहे? ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन्स. अनेक सिच्युएशन मध्ये ब्लड लागतो, जसे की ऍक्सिडेंट मध्ये ब्लड लागतो, जसे की ब्लडिंग मध्ये ब्लड लागतो. म्हणजे ब्लिडिंग म्हणजे मार लागलं, कोणी पडलं तर ब्लड लागतो. पार्च्युरेशन म्हणजे ते आता म्हणलो बघा तुम्हाला, सिझरच्या वेळेस लागतो. सर्जिकल ऑपरेशन, कोणाची सर्जरी करायची असेल तर त्यावेळेस ब्लड लागतो. ब्लड डोनेटेड बाय हेल्दी पर्सन इज युज्ड टू सेव्ह अ लाईफ ऑफ नीडी पर्सन. जे काही नीडी पर्सन्स आहेत, गरजू पर्सन आहेत, त्यांचा जीव वाचवण्यासाठी, लाईफ सेव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी काय करतात? ब्लडला डोनेट करतात. कोण डोनेट करतात? हेल्दी पर्सन करतात. ब्लड कॅन नॉट बी प्रोड्युस्ड बाय आर्टिफिशियल वे. ब्लडला आपल्याला आर्टिफिशियल वेने तयार करता येत नाही. ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन आवर बॉडी. आणि रक्त कुठे तयार होत असतो? आपल्या बॉडीमध्ये. आता शिकवतो कुठे रे बेटा? रेड बोन मॅरो मध्ये. कुठे तयार होतो? रेड बोन मॅरो मध्ये. 90 ते 127 दिवस काहीतरी होतं बघा. करेक्ट आहे का? आता वरी पाहिजे. हेल्दी पीपल ऑफ एज मोर दॅन 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे हेल्दी पीपल, ज्याला कोणत्याही प्रकारचा रोग नाही, असे व्यक्ती रक्तदान करू शकतात. आणि वन टाइम जर ब्लड डोनेशन केलं तर पुन्हा त्याला ब्लड डोनेशन करता येत नाही. ब्लड डोनेट मोर दॅन 18 कॅन डोनेट ब्लड फॉर 3 to 4 times a year. फॉर किती? 3 ते 4 टाइम्स वर्षातून 3 ते 4 टाइम आपल्याला काय करता येतं? ब्लड डोनेशन करता येतं. ब्लड डोनेशन करता पुढचं बघा. एक्सप्लेन द डिफरन्सेस. काय बेटा? एक्सप्लेन द डिफरन्सेस. आर्टरीज आणि दुसरा काय बेटा? वेन्स. आर्टरीज कॅरी ब्लड अवे फ्रॉम हार्ट टू द टिश्यूज. आर्टरीज काय करतात? कॅरी करतात कुणाला? ब्लडला. अवे म्हणजे लांब. कुणापासून? हार्ट पासून. हार्ट पासून कुठं लांब घेऊन जातात? टिश्यूज कडे. म्हणजे हार्ट पासून लांब घेऊन जाण्याचं काम कोण करतं? आर्टरीज. आणि वेन्स काय करतात? उलट करतात. काय करतात? टिश्यू पासून कुठे घेऊन येतात? हार्ट कडे. बघा, वेन्स कॅरी ब्लड. वेन्स कॅरी ब्लड फ्रॉम टिश्यूज ऑफ द बॉडी. कुठं? टू द हार्ट. टू द हार्ट. आणि इकडून हार्ट पासून लांब जातो. आर्टरीज काय करतात? ऑक्सिजनला कॅरी करतात. वेन्स काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लडला, डिऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतात. डिऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतात. आर्टरीज आर युजली पोझिशन डीपर. हे डीपर असतात. वेन्स पोझिशन जे असते क्लोजर असते, इन बिनीथ सरफेस ऑफ स्किन. खालच्या साईडला जवळ असते आणि मध्ये खोलवर असतात. These vessels do not have walls. याच्यामध्ये वॉल्स नसतात, पण याच्यामध्ये वॉल्स असतात. एक्सटर्नल आणि इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन हे कोणते असते? सेल्युलर, सेलच्या लेवलला असते. आणि एक्सटर्नल हे काय असते? इनहेल अँड एक्सहेल एवढंच त्या ठिकाणी असते. इंटरनल रेस्पिरेशन हे आहे बायोकेमिकल प्रोसेस. हे आहे फिजिकल प्रोसेस. इट रिलीजेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. आणि इंटरनल रेस्पिरेशन कोणत्या फॉर्म मध्ये एटीपी मॉलिक्युल्स तयार करतात? एटीपी. व्हॉट इज एटीपी? adenosine triphosphate. लिहून दिला मी. adenosine triphosphate. It does not release any type of energy. कोणत्याही प्रकारची एनर्जी रिलीज करत नाही. हे कुठे घडतं? इन द सेल, इनसाइड द सेल. आणि कुठे घडतं? आउटसाइड द सेल. नंतर इट रिक्वायर्स मेनी एन्झाइम्स. इट डज नॉट रिक्वायर एनी एन्झाइम्स. त्याच्यामध्ये नंबर ऑफ एन्झाइम्स लागतात. त्याच्यामध्ये नंबर ऑफ एन्झाइम लागत नाही.
मोठा आहे रे चॅप्टर, मला वाटलं छोटा आहे वाटलं चॅप्टर मला. बघा, विच हेल्थ पॅरामीटर्स ऑफ ब्लड डोनर शुड बी चेक्ड, म्हणजे ब्लड डोनेट करत असताना कोणते कोणते क्रायटेरिया आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. नंबर एक काय सांगा बरं का, सोपा आहे. नंबर एक आपण काय चेक केलं पाहिजे, तर डोनर कसा असायला पाहिजे बेटा, हेल्दी. कसा असायला पाहिजे, हेल्दी अँड फ्री फ्रॉम डिसीज, त्याला कोणत्याही प्रकारचा रोग नसावा. मस्ट हॅव 18 वर्षे कंप्लीटेड. किती वर्ष कंप्लीट पाहिजे, 18 वर्षे. ऍटलिस्ट 56 किलो का 50 आहे, ऍटलिस्ट 50 किलोग्राम वजन राहायला पाहिजे. डोनेट करत असताना पॅरेंटल परमिशन इज रिक्वायर्ड, घरच्यांची परमिशन असायला पाहिजे. फॉर दोज यंग स्टेज डोनेटिंग ब्लड, जे की ब्लड डोनेट करत आहे. शुड नॉट हॅव डोनेटेड ब्लड इन द लास्ट 56 डे, म्हणजे एकदा ब्लड डोनेशन केल्याच्या नंतर किती दिवस ब्लड डोनेट करता येत नाही बेटा, 56 दिवस ब्लड डोनेट करता येत नाही. पुढचा, fill in the blanks using appropriate words given in the bracket. आता पहा, RBCs of the blood contains dash dash, बोलो चला, hemoglobin and iron compound. Diaphragm is present between, कुठे असतं बेटा, thoracic and abdominal cavity आहे. कार्डिक मसल्स आर इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरी म्हणजे काय, ज्याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही त्याला काय म्हणतात सांगा बरं का बेटा, इनव्हॉलेंटरी म्हणतात. आणि ज्याच्यावर आपला नियंत्रण असेल त्याला काय म्हणतात, व्हॉलेंटरी म्हणतात. pH ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड इज 7.4. 7.4 म्हणजे काय असतात, बेसिक म्हणजे अल्कलाइन इन नेचर आहे. प्रोडक्शन ऑफ आरबीसीज ऑकर इन द डॅश डॅश, आता सांगितलं तो रेड बोन मॅरो मध्ये घडतं. फाइंड ऑड वन आउट, ई के. आता बघा, के काय आहे, व्हायटॅमिन आहे. ए ओ ए बी बी हे काय, टाइप्स ऑफ ब्लड. टाइप्स ऑफ ब्लड, ऑप्शन काय येते, के. ब्लड प्लाझ्मा, प्लेटलेट्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्यानंतर ब्लड कॉर्पॉसन्स. ब्लड प्लाझ्मा, बरोबर. ब्लड प्लाझ्माचे टाइप आहेत प्लेटलेट्स आणि ब्लड कॉर्पॉसन्स. प्लाझ्माचे टाइप शिकवतो ना आता आपण. पण ब्लड ट्रान्सफ्युजन हा पार्ट वेगळा आहे. व्हॉट इज अ ब्लड ट्रान्सफ्युजन, एकाच्या बॉडीचा ब्लड दुसऱ्याच्या बॉडीमध्ये टाकणे, त्याला काय म्हटलं जातं, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतात. ऑप्शन ब्लड ट्रान्सफ्युजन. ट्रॅकिया, अल्वेली, डायफ्रॅगम, कॅपिलरीज. ट्रॅकिया, अल्वेली, डायफ्रॅगम जे आहे ते सर्व कशाच्या रिलेटेड आहेत, लंग्सच्या रिलेटेड आहे, हार्टच्या रिलेटेड. पण हे कसे बेटा, कॅपिलरीज हे वेगळे, हे वरच्या साईडला असतात कॅपिलरीज, आणि हे कशा असतात, खोलवर टाईप मध्ये असतात. कॅपिलरीज मध्ये एकदम बारीक बारीक मायन्यूट लेवलच्या असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ब्लड असतो. न्यूट्रोफिल्स, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन्स आणि प्रोथॉम्बिन्स. प्रोथॉम्बिन्स त्याच्यामध्ये काय तो बेटा, न्यूट्रोफिल्स. पुढे पहा, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आयडेंटिफाय द डिसीज. टुडे हर चिल्ड्रन बिकम 1.5 year old. 1.5 वर्षाचा लेकरू झालाय. However, that child does not seem to healthy and happy. तो लेकरू हेल्दी पण नाही, हॅपी पण नाही. It was continuously crying. सातत्याने रडत राहतो. ग्रॅज्युअली हा वीक होत राहतो. शॉर्टनेस, हाईट वाढत नाही, किंवा श्वास घ्यायला इट हॅज शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास पूर्ण घेता येत नाही. इट्स नेल हॅव बिकम ब्ल्यू, नख निळे झाल्या. तर त्या लेकराला कोणता डिसीज आहे, तर चाइल्ड सफर फ्रॉम सिरियस हार्ट डिसीज आहे. तर हायपोक्सिया. काय बेटा, काय डिसीजचं नाव, हायपोक्सिया. युअर नेबरिंग अंकल हॅज बीन डायग्नोस्ड विथ हायपरटेन्शन, म्हणजे काकाला तुमच्या शेजारच्या हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम आहे. व्हॉट शुड ही डू टू कीप हिज ब्लड प्रेशर विथ नॉर्मल रेंज. काय केलं पाहिजे, साल्ट कमी प्रमाणामध्ये यूज म्हणजे वापर केला पाहिजे. लूज एक्स्ट्रा फॅट अँड वॉश द वेस्ट लाईन. बघू, एक्स्ट्रा फॅट्स त्याला काय केलं पाहिजे, त्याच्या बॉडीचा आपण लूज केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी वन मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली. रोज त्याने काय केलं पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे. ईट अ हेल्दी डाएट. हे फॅट जे आहे ना, बघा बेटा, व्हाय इज द वेस्ट लाईन. वेस्ट लाईन म्हणजे हे बाजूचा फॅट जो असतो ना, पोटाच्या बाजूचा फॅट, तो फॅट कमी केला पाहिजे. ओके. नंतर वन मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली, ईट अ हेल्दी डाएट, reduce the intake of salt in one's food,
रेड्यूस द इंटेक ऑफ साल्ट इन वन्स फूड. एखाद्याच्या आहारातील साल्टचं प्रमाण कमी करा. कट आउट ऑन कॅफिन प्रोडक्ट्स. कट आउट ऑन कॅफिन प्रोडक्ट्स. जे काही कॅफिन प्रोडक्ट्स आहेत जसं कॉफी वगैरे त्याचं प्रमाण कमी करा. रेड्यूस युअर स्ट्रेस लेवल. तुमचं स्ट्रेस लेवल कमी करा. वन मस्ट अवॉइड फॅट्स अवॉइड करा. रेड मीट अवॉइड करा आणि जास्त साखराचं प्रमाण त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. कशाचं प्रमाण टाळलं पाहिजे बेटा सांगा? साखराचं प्रमाण काय केलं पाहिजे? टाळलं पाहिजे. ओके.